नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे RT। आता RT म्हणजे काय ते आधी समजून घ्या। तर RT म्हणजे राईट टू एज्युकेशन। आता मराठीमध्ये जर का बोलायचं झालं तर शिक्षणाचा अधिकार। तर या योजनेअंतर्गत आपल्या लहान मुलांना मोफत शिक्षण इथे दिले जाते। आता RT मध्ये ॲडमिशन लवकरच चालू होणार आहे, म्हणजेच मित्रांनो आता जानेवारी महिन्यामध्ये RT मध्ये ॲडमिशन चालू होणार आहे। तर जर का तुम्हाला तुमच्या मुलांना, तुमच्या लहान मुलांना मोफत शिक्षण जर का द्यायचं असेल तर तुम्हाला RT मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काही डॉक्युमेंटची आवश्यकता असते, काही कागदपत्रे इथे लागतात। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RT ॲडमिशनसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार त्याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर मित्रांनो, RTच्या ॲडमिशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण घेऊयात। तर मित्रांनो, आता आपण RTच्या वेबसाईटवर आलो आहोत आणि इथेच आपण कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात त्या सर्व प्रकारची माहिती आता आपण इथे घेणार आहोत। तर इथे जर का तुम्ही बघितलं RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, तर प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे इथे दिली आहेत। ही जी काही RTची वेबसाईट आहे मित्रांनो, तुम्ही सुद्धा गुगलवरती जाऊन RT यासह जर तुम्ही सर्च केलं तर तुम्ही इथे तुम्हाला सुद्धा हे कोणते कोणते कागदपत्रे लागतात ते तुम्ही बघू शकता। तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे टिप बघूयात मित्रांनो। RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत। त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी। तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, सर्व पालकांनी लक्ष द्यायचं आहे। आता जे तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत ती कागदपत्रे केव्हाची असावीत याविषयीची माहिती आहे। आता ऑनलाईन प्रवेश जेव्हा जानेवारीमध्ये चालू होईल तर ऑनलाईन प्रवेशाची जी शेवटची तारीख असेल त्या तारखेच्या आधीच्या तारखेची, म्हणजे त्या तारखेपूर्वीच्या आधीची जी तारीख असेल त्या तारखेपर्यंतचीच कागदपत्रे लागणार आहेत। जर तुमची कागदपत्रे ऑनलाईन प्रवेशाच्या अंतिम तारखेनंतरची असतील तर ती चालणार नाहीत, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आहे, बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RT प्रवेशपात्र सर्व बालकांकरिता आहेत। आता हे जे काही 3 कागदपत्रे मी तुम्हाला सांगितली, आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा, ही जी काही कागदपत्रे आहेत ती RT प्रवेशसाठी सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत। त्यानंतर आपण खाली बघूयात, आता तपशील दिला आहे आणि वैध कागदपत्रांची सूची इथे दिली आहे। त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता, वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो। याच्यामध्ये आता संवर्ग आहेत, याच्यामध्ये जात संवर्गामध्ये आता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड आणि इतर मागास म्हणजेच OBC आणि विशेष मागास बालके म्हणजेच SBC यांचा जात संवर्गामध्ये समाविष्ट होतो। त्याच्यानंतर दिव्यांग बालके, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालक, ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झाले असेल, किंवा अनाथ बालके। आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे। आता वंचित जात संवर्गातील जर का तुम्ही असाल, वरील ज्या काही मी तुम्हाला जाती सांगितल्या त्या जातीमधले जर बालक असेल तर त्यासाठी उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। जर तुम्ही जात संवर्गातील असाल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही, परंतु तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र म्हणजेच पालकांचा, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला देणे तुम्हाला आवश्यक असणार आहे। परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही, फक्त महाराष्ट्रातील बालकांसाठीच ही स्कीम आहे, महाराष्ट्रातील मुलांसाठीच ही योजना असणार आहे। आता 2 नंबरचा पॉईंट आहे, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा। आता जे दिव्यांग मुलं असतील त्यांना आपण वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा UDID सर्टिफिकेट, जे 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यायचे आहे, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आहे, HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे। आता जर का बालक HIV बाधित असेल तर त्याला
जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक किंवा अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आहे, कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक 1 किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत जर का बालकाच्या पालकांचे एकाचे किंवा दोघांचे निधन जर का झाले असेल तर अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे आहेत. आता वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक 1 किंवा दोन्ही यांचे निधन जर का 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले असेल तर प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, कोविड-19मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय पालिका, महानगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा अहवाल तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेणार तेव्हा तुम्हाला जमा करायचा आहे. आता वरील पॉईंट तुम्हाला समजले असतील. आता 5 नंबरचा पॉईंट बघूयात. जे अनाथ बालके आहेत, जे वंचित आहेत, जे निराधार आहेत त्यांच्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ते आता आपण बघून घेऊयात. आता अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र इथे आवश्यक राहणार आहे. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इतर विचारात घेण्यात येऊ नये. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, अनाथ बालक जर का असेल तर त्यांना जे सांभाळतात त्यांचं वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेण्यात येऊ नये, म्हणजेच त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही आहे. त्यानंतर 6 नंबरचा पॉईंट आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला. आता जर का ज्या बालकांचे पालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील त्यांच्यासाठी तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2022-23, 23-24 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले. उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. मी आधीच सांगितलं परराज्यातील मुलांसाठी ही योजना नाही आहे, त्याच्यामुळे जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो महाराष्ट्रातीलच पाहिजे. त्यानंतर 7 नंबरचा पॉईंट आहे, जे घटस्फोटित महिला पालक असतील त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे, न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. तर ही कागदपत्रे तुम्हाला घटस्फोटित महिला पालक असल्यास द्यायची आहेत. त्यानंतर 8 नंबरचा पॉईंट आहे, न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला. आता बऱ्याच जणांचे जे काही घटस्फोटाचे प्रकरण असतात ते कोर्टामध्ये चालू असतात, त्यांच्यासाठी आता घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलाच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे तुम्हाला आवश्यक असणार आहेत. त्यानंतर विधवा महिला, पतीचे मृत्यूपत्र प्रमाणपत्र, विधवा महिलेच्या बालकाचा आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आधार कार्ड आवश्यक आहे. RT 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेत सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RT 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी. तर सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट होता. त्यानंतर आहे जन्मतारखेचा पुरावा, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला,
अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला तसेच आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदनसुद्धा इथे चालू शकते. त्यानंतर 12 नंबरचा पॉईंट आहे रहिवासाचा किंवा वास्तव्याचा पुरावा. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता हे आवश्यक असणार आहे. त्यामध्ये रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक किंवा आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, पासपोर्ट. आता हे जे काही मी डॉक्युमेंट सांगितले यापैकी कोणतेही एक कागदपत्र तुम्हाला तिथे रहिवासीचा किंवा वास्तव्याचा पुरावा असण्यासाठी तुम्हाला जमा करायचे आहेत. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. आता ज्यांचे स्वतःचे घर नसतील, जे भाडेतत्वावर राहत असतील, त्यांनी भाडे करारचा फॉर्म द्यायचा आहे. तो सुद्धा केव्हाचा, जी RT ॲडमिशनची शेवटची तारीख असेल त्याच्या आधीच्या तारखेचा तुम्हाला 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला भाडे करार तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयाकडून घेऊन तिथे सादर करायचं आहे. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट होते. तर सर्व डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला सांगितले. आता मी जी व्हिडिओमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले, जी माहिती दिली त्याविषयी तुम्हाला काही शंका असतील, तुम्हाला याबाबतीत काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया व्हिडिओ खाली कमेंट करा. तुमच्या कमेंटला 100% इथे उत्तर देण्यात येईल. तर मित्रांनो, जर तुमच्या पाल्यांना, तुमच्या बालकांना RT अंतर्गत मोफत प्रवेश घ्यायचा असेल तर मी जे काही डॉक्युमेंट सांगितले त्या सर्व डॉक्युमेंटची यादी तुम्हाला करायची आणि ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जमा करून ठेवायचे. तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. आणि या व्हिडिओशी तुम्हाला काही प्रश्न असतील, काही तुमचे डाऊट असतील तर कृपया कमेंट करा. कमेंटला 100% उत्तर इथे दिले जाईल. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.